देशभरात आज लक्ष्मीपूजनाचा उत्साह, घरोघरी लक्ष्मीचं होणार पूजन, सोन्याचे भाव वधारण्याची शक्यता। मुंबईला प्रदूषणाचा विळखा, दिवाळी सुरू होताच मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, अनेक भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पार। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करण्याची शक्यता, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेटणार असल्याची माहिती, सरकारकडून जाहीर झालेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली की नाही याचाही आढावा घेणार। शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून आक्रमक झालेल्या मेधा कुलकर्णींविरोधात पुण्यामध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन, मेधा कुलकर्णींनी राजीनामा द्यावा, रुपाली ठोंबरेंची मागणी। भाजप म्हणजे आपलं घर, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त, ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांचं मुंबईतील कार्यक्रमामध्ये जाहीर विधान। पुण्यातील केसनंद गावामध्ये एकाच घरात 188 मतदार, थेट गाव गाठून घरासमोरच फटाके फोडत रोहित पवारांकडून मतदार यादीची होळी। फडणवीसांमुळे ओबीसींचं 27% आरक्षण वाचलं, महसूल मंत्री बावनकुळेंचा दावा, तर पुण्यात सरकारची पुण्याई नाही, ओबीसी आरक्षण कोर्टानं वाचवलं, वडेट्टीवारांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। पहिल्यांदाच निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांना 2 कोटींचा निधी मंजूर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांकडून दिवाळी गिफ्ट। वीज वितरणाचं खासगीकरण होण्याची शक्यता, इलेक्ट्रिसिटी कायदा दुरुस्ती विधेयकामध्ये खासगीकरणाला चालना, वीज कंपन्या 6,90,000 कोटी रुपयांच्या तोट्यामध्ये, खासगीकरणासाठी केंद्राचं राज्यांना 3 पर्याय। ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा।